एका महिन्यात 88 नक्षल्यांना पोलिसांनी यमसदनी धाडलेला आहे। छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षल्यांचं कंबरड हे मोडलंय। छत्तीसगडमधील विजापूरमध्ये तब्बल 31 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले। तर आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले तर 2 जण जखमी आहेत। देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी मागच्या काळात घोषित केलं की नक्षलवादाशी आमची अंतिम लढाई सुरू झालेली आहे। आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात नक्षलवादी न्यूट्रलाइज केले आणि त्याचा परिणाम असा आहे की जवळपास त्यांचं मेजर केडर हे सरेंडर झालेलं आहे। तसंच आता छत्तीसगडमध्ये सुरू आहे, तसंच आता झारखंड और उड़ीसा में देखिए चालू है। दोनों जवान की स्थिति अभी खतरा से बाहर, यह इलाज जारी है और इस मुठभेड़ में हमारा एक डीआरजी का जवान, एक एसटीएफ का जवान का शहादत होगी। दोनों शहीद जवानों के पार्थिव शरीर को जिला मुख्यालय तक लेने के लिए व्यवस्था की जा रही है। और इस मुठभेड़ में टोटल बॉडी रिकॉर्ड करने के साथ साथ वर्ष 2025 में अब तक टोटल 65 डेड बॉडीज माओवादियों को रिकवर की गई अलग अलग मुठभेड़ के पश्चात। प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। आशिष, खरं तर अत्यंत महत्त्वाची मोठी कारवाई म्हणावी लागेल। अगदी अंतिम टप्प्यात हा लढा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। नक्कीच विक्रांत, मागील काही दिवसांपासून पोलीस यंत्रणा जी आहे ते खूप अलर्ट मोडवर आहे आणि आज छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क जवळील जंगलात जे आहे काही नक्षली दबा धरून बसले असल्याची माहिती जी आहे ते पोलिसांना प्राप्त झालेली होती आणि नक्षल मोहीम राबवित असताना काही दबा धरून नक्षली त्यांनी पोलिसांच्या बाजूने गोळीबार केला। प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी सुद्धा गोळीबार केला आणि त्यामध्ये तब्बल 31 नक्षली मारले गेले। मुख्य म्हणजे त्यामध्ये 2 जवान सुद्धा शहीद झालेले आहेत आणि 2 जवान जे आहेत जखमी आहेत, त्यांचा सुद्धा उपचार सुरू आहे। आणि महत्वाची बाब म्हणजे मागील एका महिन्यात तब्बल 88 नक्षल्यांना विविध नारायणपूर असेल, बिजापूर असेल अशा बस्तर जिल्ह्यात विविध जिल्ह्यात जे आहेत ते कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना खूप मोठे यश आले आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।